नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी अँड लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जावो ही बाप्पाचरणी प्रार्थना। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे आणि ही रेसिपी एकदम पारंपरिक अशी रेसिपी आहे। हिवाळ्यामध्येच नाही तर तुम्ही 12ही महिने ही रेसिपी नक्की बनवू शकता, परंतु जास्त प्रमाणात थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी बनवली जाते। तर सर्वात अगोदर आपल्याला इथे उडीद घ्यायचे आहेत। माझ्याकडे सध्या उडीद नव्हते, त्याच्यामुळे मी उडीद डाळ तुम्हाला इथे दाखवत आहे। आणि 2 वाटी इथे उडीद डाळ आणि 1 वाटी ज्वारी असं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे आपल्याला गिरणीमध्ये दळून आणायचं आहे। तर आता इथे दाखवण्यासाठी मी तुम्हाला उडीद डाळ घेतलेली आहे आणि ज्वारी घेतलेली आहे। तर असं पीठ आपल्याला बनवून आणून नंतर याची उडदाच्या पिठाची मस्त भाकरी बनवायची आहे। आमच्याकडे याला उडदाच्या पिठाची भाकरी असे म्हणतात, काही भागामध्ये याला कळण्याची पिठाची भाकरी असे सुद्धा म्हटले जाते। तर हे पीठ मला माझ्या आईने पाठवून दिलेले आहे। तुम्हाला इथे प्रमाण दाखवण्यासाठी मी ते उडीद डाळ आणि ज्वारी घेतली होती, म्हणजे ज्वारी किती प्रमाणात घ्यायची आणि डाळ किती प्रमाणात किंवा उडीद किती प्रमाणात घ्यायचे हे इथे मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे। तसं तर तुम्ही अख्खे उडीद घेतले ना तर ह्या भाकरीला चव एकदम छान अशी येईल। तर इथे मी काय केलं, पीठ चाळून घेतलेलं आहे। हे पीठ थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे आपल्याला याला चुरायला थोडा वेळ लागतो आणि आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाला छान असं चुरून घ्यायचं आहे। आता पीठ थोडेसे चिकट असल्यामुळे भाकरी करायला थोडी मेहनत लागते, परंतु ही भाकरी चवीला ना एकदम छान अशी लागते। तर थोडं करून पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे। एका हाताने किंवा दोन्ही हाताने चुरले तरीही चालेल। याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही भाकरी खायला एकदम छान अशी लागते। थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम ही उडदाची भाकरी आणि त्याच्यासोबत ठेचा म्हटलं की एकदम पारंपरिक पद्धतीने जेवण बनवून तयार होतं आणि अशाच सर्व रेसिपी मला खूप जास्त आवडतात। त्याच्यामुळे म्हटलं चला आज मला उडदाची भाकरी अशी पण बनवायचीच होती, तुमच्यासोबत पण शेअर करूयात। तरी ते पीठ मी छान मळून म्हणजे चुरून घेतलेलं आहे। नंतर जेवढं लागेल तेवढं पीठ इथे मी घेतलं आणि त्याचा छान असा उंडा बनवून घेत आहे। जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा उंडा मोठा बनवून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, म्हणजे भाकरी थापून घेण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत लागणार नाही। तर अशा पद्धतीने मी ते उंडा बनवून घेतलेला आहे। थोडंसं ताटामध्ये पीठ चाळून घेतलं, त्याच्यावरती ही भाकरी घालून घ्यायची आहे आणि हाताला पण थोडंसं कोरडं पीठ घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने भाकरी आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे। तर नेहमी ज्वारीच्या पिठाची भाकरी करून खाण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने उडदाच्या पिठाची भाकरीसुद्धा एकदा बनवून पहा, चवीला एकदम कमाल ही भाकरी लागते। तरी ते थोडी करून अशी माझी भाकरी छान अशी थापून झालेली आहे आणि आकार तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत असा आलेला आहे। ही भाकरी करत असताना महत्त्वाची स्टेप अशी की याला छान असं पीठ चुरून घ्यायचं आहे आणि थापून घेताना सुद्धा याला व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे। आणि पीठ दळून आणत असताना याचे योग्य प्रमाण आपल्याला घ्यायचे, म्हणजे थोडीशी याच्यामध्ये ज्वारी घातली ना की हे पीठ जास्त चिकट होणार नाही आणि आपल्याला सहजरित्या ही भाकरी बनवता येईल। तर भाकरी आपली इथे थापून झालेली आहे आणि तवा गरम करायला ठेवला होता, नंतर याच्यावरती मी घालून घेतली। आता वरतून आपल्याला याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी एक साईड छान आपली भाजली गेली की त्याला पलटून घ्यायचं आहे। आपण मिरचीचा ठेचा बनवला की याच्यासोबत ही भाकरी एकदम चवीला छान अशी लागते। तर थोडं करून मी छान असं भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता मी पलटून घेणार आहे। पलटून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता भाकरी आपली एकदम छान अशी भाजलेली आहे आणि लोखंडाच्या तव्यावरती भाकरी केल्यामुळे ही भाकरी चवीला तर छान लागतेच, परंतु लोखंडाचा तवा जर तुम्ही वापरत असाल तर थोडीशी इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे भाकरी जास्त करपणार नाही। रेग्युलरमध्ये मी भाकरी किंवा चपाती बनवण्यासाठी लोखंडाचाच तवा वापरते, याच्यामुळे कोणताही आपण पदार्थ बनवला की त्याला चव छान अशी येते। तर एक साईड छान भाजून झाली, नंतर मी भाकरीला पलटून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता भाकरी आपली छान अशी टम्म फुगत आहे।
ज्या ठिकाणी वाफ जात आहे ना त्या ठिकाणी आपल्याला उलथण्याने थोडेसे प्रेस करायचे आहे आणि तिथे जाणारी वाफ ही आपल्याला बंद करून घ्यायची आहे, म्हणजे भाकरी एकदम छान अशी फुगेल। भाकरी भाजत असताना त्याच्यामध्ये वाफ जर जात असेल आणि ती तशीच जाऊन दिली तर भाकरी पूर्ण फुगणार नाही। तर इथे मी चेक करून पाहिलं आणि जिथे वाफ जात होती तिथे थोडंसं प्रेस केलं की भाकरी एकदम छान अशी फुगलेली आहे। इथे गॅसची फ्लेम एकदम लो अशी ठेवलेली आहे, कारण भाकरी लगेच करपते। लोखंडाचा तवा हा जास्त पटकन गरम होत असतो, त्याच्यामुळे भाजून घेत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने आपली इथे कळण्याच्या पिठाची किंवा उडदाच्या पिठाची भाकरी बनवून तयार झालेली आहे। नंतर इथे आपल्याला ठेचा बनवायला घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मी जेवढ्या लागतील तेवढ्या भाकरी बनवून घेतल्या आणि आता इथे ठेचा बनवून घेत आहे। त्याच्यासाठी हिरवी मिरची त्याची देठे काढून घेतली, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सोबतच काही लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि याला छान असं मी तव्यावरती भाजून घेत आहे। तर इथे भाजून घेत असताना आपल्याला अजिबात तेल वापरायचं नाही। तेल जर टाकलं ना तर घरभर याचा ठसका होतो। ही सुद्धा एकदम महत्त्वाची अशी इथे ट्रिक आहे किंवा टिप आहे। तुम्ही तेल न टाकता जर मिरची भाजली तर घरात अजिबात ठसका होणार नाही आणि मिरची छान भाजली सुद्धा जाते। तुम्ही इथे पाहू शकता मिरची आणि लसूण आपला छान भाजलेला आहे। नंतर इथे मी तवा खाली उतरवून घेतला आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। सोबतच इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि थोडंसं तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि याला छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही याला छान खरडून घेऊ शकता स्टीलच्या एखाद्या तांब्याने किंवा फुलपात्र घेऊन। तर इथे मी अशा पद्धतीने याला छान असं वाटून घेत आहे। एकदम बारीक याला छान वाटून घ्यायचं आहे। लसूण घातलेला आहे आपण, कोथिंबीर घातलेली आहे आणि याला लोखंडाच्या तव्यामध्ये आपण बनवलं त्याच्यामुळे याची चव एकदम छान अशी येते। तर मंडळी, आजची ही एकदम पारंपरिक अशी रेसिपी आहे। थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि त्याच्यामध्ये 30-30 ज्वारीची भाकरी खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून ही रेसिपी एकदम उत्तम अशी आहे आणि माझी तर सर्वात जास्त ही फेवरेट आहे। तर इथे मस्त अशी उडदाच्या पिठाची भाकरी घेतलेली आहे, त्याच्यावरती ठेचा घालून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी एक कांदा घेतलेला आहे। अशा पद्धतीने त्याला एकदम गावठी पद्धतीने छान असं फोडून घ्यायचं आणि मस्त कांदा, ठेचा आणि भाकरी एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे। तर मंडळी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं का नाही ते कमेंट करून सांगा। मला तर कधी खाईन असं झालेलं आहे, त्याच्यामुळे मी तर थोडासा भाकरीचा तुकडा घेतला, थोडासा ठेचा घेतला आणि वरतून कांदा घेतलेला आहे आणि ही उडदाच्या पिठाची भाकरी ठेचा खूप छान अशी लागते। आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।